वेगवेगळ्या ज्या सुधारणा झाल्या त्याच्या बाबतीत आपल्याला या ठिकाणी सांगितलं आणि येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात सगळ्यांनी एकत्रित राहून कशी ही लोकसभेची निवडणूक पार पाडायची त्याबद्दल सविस्तर आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन केलंय। मगाशी के.पी. पाटील साहेबांनी उल्लेख केला की त्यांचा छोटा पक्ष आहे, निदान तुमचा पक्ष तर आहे आणि अपक्ष आहे, निदान आम्हाला सुद्धा कुठेतरी सामावून घ्या आणि कधीतरी आम्हाला बेरजे करा एवढी आपल्याला या निमित्ताने विनंती करतो। खरं म्हणजे आता लोकसभेच्या निवडणुका आपण पार पाडतोय, निश्चितपणे जर स्टेजवर बसलेल्या नेते मंडळींची जर ताकद बघितली तर या दोन्ही आपल्या ज्या लोकसभेच्या जागा आहेत त्या निवडून यायला अजिबात अडचण नाही। पण हे करत असताना कार्यकर्त्यांच्या सुद्धा काही भावना आहेत। आज सुद्धा जवळपास 4-4.5 वर्ष झाली आघाडीच्या काळातले 2.5 वर्ष तेच झालं, आता युतीचं सरकार आलं, आता 1.5 वर्ष झाली, अजून आपण ऑलरेडी मॅजिस्ट्रेट सामान्य कार्यकर्त्याला देऊ शकलो नाही। ही सुद्धा तुमची आणि आमची सगळ्या कार्यकर्त्यांची खऱ्या अर्थाने करतात। हे करत असताना केवळ नुसतं आपण कार्यकर्त्याला सांगणं आणि कार्यकर्त्याला राबवणं एवढ्यापर्यंत आपली जबाबदारी नाही, तर कार्यकर्त्याला सुद्धा स्वावलंबी करणं आणि कार्यकर्त्याला ताकद द्यायची जबाबदारी सुद्धा वरच्या स्टेजवरच्या नेते मंडळींची आहे। आणि येणारा अजून महिना 1.5 महिन्याचा आचारसंहितेचा कार्यकाळ आहे। विशेषतः तुमच्या कोल्हापूर मतदारसंघामध्ये विशेष फारशी काय अडचण नाही, पण आमच्या इचलकरंजी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातल्या अनेक अडचणी आहेत। इचलकरंजी शहराच्या सारख्या मोठं महानगरपालिकेचं क्षेत्र आहे, तिथल्या अडचणी आहेत। बाकीच्या ग्रामीण भागातल्या आमच्याकडे छोटे शिरोळ तालुक्यामधल्या कमी अधिक सगळ्यात कमी पर्जन्यमान असणाऱ्या तालुक्याच्या सुद्धा काही अडचणी आहेत, त्या सुद्धा येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीने सोडवता ही अतिशय गतिमान सरकार आपलं चालू आहे। अनेक योजना सर्वसामान्य लोकांच्या हिताच्या योजना आज केंद्राच्या माध्यमातून असेल, राज्याच्या माध्यमातून असेल, आदरणीय मोदीजींच्या माध्यमातून असेल, एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून असेल, अजितदादांच्या माध्यमातून असेल, देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आपण करतोय। पण त्याला अधिक गती देण्याची आणि आपल्या जिल्ह्यातले जे प्रलंबित प्रश्न आहेत ते खऱ्या अर्थाने या येणाऱ्या महिन्यात 1.5 महिन्यामध्ये ते प्राधान्याने सोडवले पाहिजे, जेणेकरून आपण ज्या वेळा मतदारांच्या समोर आपल्याला जायची सुद्धा गरज वाटली नसणार पाहिजे, मतदार जायला पाहिजे की बाबा मी कुठे मतदान टाकू हे विचारायला मतदार आला पाहिजे। ही ताकद निर्माण करायची ताकद या वरच्या स्टेजवरच्या सगळ्या नेते मंडळींच्या मध्ये आहे आणि ते येणाऱ्या काळामध्ये आदरणीय मुश्रीफ साहेब, माडिक साहेब, मंडलिक साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण करूया अशा पद्धतीची अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो। एक अपक्ष म्हणून जी जबाबदारी आपण द्या ती निश्चितपणे पार पाडू, पण या सगळ्या प्रक्रियेमध्ये कुठेतरी छोट्या लोकांना सुद्धा विश्वासात घ्यावं एवढी विनंती करतो।